कळंबा तालुका करवीर येथील गॅस पाईपलाईन स्फोटातील तिसरा बळी आता ठरला आहे. तब्बल 16 दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या 5 वर्षाच्या प्रज्वल भोजनेचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत यापूर्वीच त्याची आई शीतल व आजोबा अनंत यांचा मृत्यू झाला होता. आता केवळ 3 वर्षाची इशिका उपचार घेत असून संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेनंतर आता गॅस पाईपलाईन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे आला आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.